धाराशिव जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात पुन्हा घसरण, 10 दिवसात दर 700 रुपयांनी घसरले, शेतकरी संकटात। साताऱ्याच्या रविवार पेठेतील शौचालयात महिलांना घाबरवण्यासाठी विद्रूप पुतळा ठेवल्याचा प्रकार, मॅनेक्विनला ओढणीने झाकून महिलांना घाबरवण्याचा प्रयत्न। छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात 167 टँकरने पाणी पुरवठा सुरू, जिल्हा प्रशासनाकडून दोन्ही जिल्ह्यातील 169 विहिरी अधिग्रहित। सांगलीतील वारणा नदीत मृत माशांचा खच, केमिकल मिश्रित पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा स्थानिकांचा आरोप। प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कारखान्यांवर कारवाई करावी, नागरिकांची मागणी। नागपुरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक 346च्या वर, बांधकाम वाहनांच्या धुरामुळे प्रदूषणात वाढ, नागरिकांचं आरोग्य धोक्यात। म्हाडा कोकण मंडळाची सोडत रखडली, सप्टेंबरमधल्या लॉटरीच्या सोडतीची तारीख 2 वेळा बदलली, सोडतीची नवी तारीख अद्याप जाहीर नाही। कोल्हापूरच्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी दत्त जयंतीचा उत्साह, दत्त जयंतीनिमित्त दत्त दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी, कृष्णाकाठ फुललं। शिर्डीतील साई दर्शनासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखेंच्या प्रशासनाला विविध सूचना, शिर्डीच्या साई मंदिरात नो मास्क नो दर्शन, कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याच्या सूचना। पुण्याच्या पुरंदर तालुक्यात श्री क्षेत्र नारायणपूर येथे दत्त जयंती सोहळा, हजारो भाविकांच्या उपस्थितीत फुलांची उधळण, फटाक्यांच्या आतिषबाजीत मोठ्या उत्साहात सोहळा साजरा।